पुणे शहराप्रमाणेच पुणे जिल्ह्यात देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय। खेड तालुक्यामध्ये Hyundai कंपनीमध्ये कंत्राट मिळवण्यावरून तुंबळ हाणामारी झाली। खेड सिटीमधल्या कंपनीच्या गेटवरती हा सगळा राडा झाला। दोन्ही गट एकाच गावातले आहेत, मात्र कंपनीचं कंत्राट मिळवण्यावरून या दोन्ही गटांमध्ये वाद झाला। 28 फेब्रुवारीला कंत्राटदार अजित तांबे हा कंपनीमध्ये कामाच्या निमित्तानं गेलेला असताना दुर्गेश गाडे, अभि उर्फ बिड्या बोऱ्हाडे, शुभम मोदगेकर असे 12 ते 13 जण तिथे आले आणि त्यांनी मारहाण सुरू केली। त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले। लाठ्या काठ्या, रॉड, बॉटल आणि कंपनीमधील इतर साहित्यानं मारहाण केल्याचं दिसून आलं। यानंतर या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा दाखल झाले। खेड पोलिसांनी या चौघांनाही अटक केलेली आहे। दरम्यान कोणीही असला तरी कारवाई होणारच असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। असेल जो असली चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे। पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा। कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील। पण पुण्यात ही जी घटना घडलेली आहे बहर रस्त्यामध्ये आणि ती असलेली आणि तो उच्चभ्रू घराण्यातला असल्याचं सांगितलं। कोणी उच्चभ्रू असो का निच्चभ्रू असो, सजाही झाली पाहिजे, एवढं आमचं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।